पोलीस असतानाच या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी आता या ठिकाणी ठाकरे गटाच्या सगळ्या नेत्यांना रोखल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या नेत्यांना ते रोखण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त आहे। काय सांगाल महाराष्ट्र पोलिसांनी? हे कर्नाटक सरकारची दडपशाही आहे। या कर्नाटकच्या सरकारनं पेक्षा महाराष्ट्राचे पोलीस इथं अडवतात। या महाराष्ट्राच्या पोलिसांची बंदी आहे काय? म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना मराठी माणसाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करतात। कर्नाटकची माणूस पुढे आहेत, तुम्ही कशाला इथं काय करताय? कर्नाटक पोलिसांनी रोखण्याआधीच महाराष्ट्र तुम्हाला बंदी आदेश लागू केलेला आहे। बंदी आदेश जुगारून आम्ही जाणार। जय महाराष्ट्र गुन्हे दाखल होऊ शकतात। महाराष्ट्र पोलिसांची भूमिका ही मराठी माणसाच्या विरोधाची भूमिका आहे। हे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे, हे महाराष्ट्रातले पोलीस इथं थांबवतात म्हणजे ह्यांचे हात मिळवणे झाले की काय कर्नाटकवाल्यांच्या बरोबर? सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभा राहते वाटते का तुम्हाला? सीमावासीच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार उभं राहत नाही। जर महाराष्ट्राचं सरकार उभं असतं तर शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील हे या ठिकाणी आले असते। महाराष्ट्रानं या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे। आज तिथं लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे। आम्हाला बंदी घातली जाते, हुकुमशाही केली जाते। त्या हुकुमशाही जुगारून आम्ही जाणार आहोत। खासदार देवेशील माने सुद्धा यांना सुद्धा बंदी घातली, मात्र ते म्हणतात मी पण जाणार। त्यांनी जाऊन दाखवावं वाटतंय का तुम्हाला? आव्हान देत नाही त्यांनी, आमचं असं मत आहे त्यांनी का हो सत्तेमध्ये तुम्ही आहेत, एकनाथ शिंदेने पण इथून तिकडे जायला पाहिजे ना? का नाही म्हणत? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना झाली, ती शिवसेना तुम्ही आमची म्हणता, मग आज मराठी माणसासाठी एकनाथ शिंदे काय येत नाहीत? काय आता भूमिका असणार आहे? कारण महाराष्ट्र पोलिसांनीच रोखलेलं आहे। कर्नाटक पोलीस नाही, महाराष्ट्र पोलिसाला धुडकारून आम्ही आज जाणारच आहे। आता बघून तर घेतो, थोड्या घोषणा देतो, त्या कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवतो काय करायचं ते। आमची लढाई आहे ते कर्नाटकवाल्यांच्या बरोबरची आहे, पण महाराष्ट्राच्या पोलिसांनी कशा करतात हे अजून आम्हाला कळलेलं नाही। पाहिला पण कशा पद्धतीनं या ठिकाणी तणाव निर्माण होताना बघायला मिळतोय। खरं तर कर्नाटक पोलिसांनी रोखण्याआधीच या सगळ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना महाराष्ट्र पोलिसांनी रोखल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे एक मोठा गोंधळ या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महाराष्ट्र पोलिसांनी आम्हाला रोखण्याचा संबंध काय, अशा पद्धतीचा सवाल या सगळ्या नेत्यांनी विचारल्याचं आपल्याला देखील बघायला मिळतंय। बाबा काय सांगाल, महाराष्ट्र पोलिसच नाही? आश्चर्य आहे, मला आश्चर्य वाटतं महाराष्ट्र सरकारचं, महाराष्ट्र पोलिसांचं मला आश्चर्य वाटतं। यापूर्वी आतापर्यंत कर्नाटक सरकार आम्हाला अडवत होतं, मला महाराष्ट्र पोलीस आम्हाला अडवत आहेत। म्हणजे मराठींचा किती तिरस्कार आहे महाराष्ट्र सरकारचा ह्या घर खाते ह्यात स्पष्ट होतंय। एकीकडे मराठी मतांसाठी तुम्ही मुंबईसह महाराष्ट्रात लोटांगण घालताय आणि मराठी बांधवांवर अन्याय चाललाय, तिथं आमची भूमिका आम्ही मांडायला पाहिजे, मांडली पाहिजे। ही दंडुकशाही हुकुमशाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे, हे जो घोतक आहे ह्या सरकारचा, ह्या पोलीस गृह खात्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय। सरकार मराठी भाषिकांच्या पाठीशी नाही, महाराष्ट्रातलंच सरकार नाही। महाराष्ट्र सरकार हे मराठी भाषिकांच्या पाठीशी नाही हे स्पष्ट आज होतं इथं। मग मुंबईत आणि महाराष्ट्रात लोटांगण कशाला घालता मराठी बांधवांसाठी, कशाला पुळका घालता इथं? एक आम्ही समजू शकतो, ते कर्नाटक सरकार आम्हाला अडवतंय, त्यांचा प्रश्न आम्हाला अडवतंय, ह्यांचा काय संबंध? आम्हाला काय अडवत? ते अडवून देत ना। देवणे असतील, तुम्हाला जिल्हा बंदी केलेली आहे बेळगावनं, झुगारून जाणार आम्ही, आमची भूमिका ठाम आहे। आम्ही आज तिथं काळा दिन साजरा करायला जाणार आहोत आणि जाणार आहे। यापूर्वी सुद्धा अनेक वर्षापासून आम्ही त्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आहोत आणि भविष्यात आम्ही त्यांच्यावर राहणार आहोत। पाहिलं आपण कशा पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाचे सगळे नेते आहेत ते आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महाराष्ट्र पोलिसांनी जरी रोखलेलं असलं तरी ह्या सगळी बंदी झुगारून आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकमध्ये जाणार अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरील दूधगंगा पूल जो आहे, जो महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे, त्या सगळ्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कागल, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।